सेल्फी काढणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं असतं। उस्मानाबादमधील तेरणा धरणामध्ये राजेश आवटी हा तरुण अक्षरशः बुडता बुडता वाचलाय। राजेश हा धरणावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पाण्यात पडला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या झुडपाला अडकला, त्यामुळे त्याचा जीव वाचलाय। त्यानंतर पोलिसांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं। सध्या मराठवाड्यात पूर परिस्थिती आहे, नद्या नाले तुडुंब भरून वाहतात, त्यामुळे सेल्फी काढणं आणि पाण्यात जाणं कितीही जीवावर बेतू शकतं हे आपण पाहू शकतो। सेल्फीच्या नादात एक तरुण जो आहे तो अक्षरशः बुडता बुडता वाचलाय। केवळ त्याचं नशीब दैव बलवत्तर म्हणून तो वाचलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पाण्यात पडल्यानंतर जवळ असणाऱ्या झुडपांमध्ये तो अडकला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचू शकलाय। राजेश आवटी असं या तरुणाचं नाव आहे। उस्मानाबादमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे, पूरपरिस्थिती आहे आणि अशात सेल्फी काढताना राजेश आवटी नावाचा तरुण हा पाण्यात पडला। आपले प्रतिनिधी कैलाश चौधरी आपल्यासोबत आहेत। कैलाश, का अधिक सांगाल? उस्मानाबादमधील घटना आहे, राजेश आवटी नावाचा तरुण पाण्यात पडलाय सेल्फी काढताना, मात्र तो अतिशय बुडता बुडता वाचलेला आहे, काय सांगाल? हो ज्योती, 2 दिवस झाले इथे पाऊस प्रचंड पडत आहे। त्या अगोदरच धरणं पूर्णपणे भरले होते आणि 2010च्या नंतर हे तेरणा धरण पहिल्यांदाच भरलं आहे। त्यामुळे इथल्या लोकांचा जो उत्साह आहे तो वाढलेला आहे। कधी नाही ती पाणी आपल्याला इतकं दिसत आहे, त्यामुळे इथले सगळे अंदाजे आहे ना अशी स्टंटबाजी करताना दिसत आहेत। तिथं पाण्यात जवळ जाऊन पाहताना असे म्हणजे गर्दी लुटलेली आहे आणि त्यातनं सेल्फी काढणं, स्टंटबाजी करणं हे प्रकार वाढलेले आहेत आणि त्यातनं सेल्फी काढत असताना हा तोल जाऊन पडला। त्यामुळे तिथे जे असलेले जे लोक होते त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्पेशल कट्टी पोलीस आहेत, EAS आहे, त्यांनी त्याला त्यांच्या सहकार्यांसह बाहेर काढलं। नक्कीच, धन्यवाद कैलाश दिलेल्या माहितीसाठी। तर अशा प्रकारे स्टंटबाजी करणं किंवा धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणं कशा प्रकारे जीवावर बेतू शकतं ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे।